सर्वांना सप्रेम जय भीम. आवाज येत आहे? जय भीम. मी डॉक्टर वृषाली रणधीर आपल्यासमोर बहुजन संघटक पेजच्या लाईव्हमधून संधीचा शोध या विषयावर मार्गदर्शन करणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. आवाज येत असेल तर कमेंटमध्ये प्लीज टाईप केलं तर मला समजेल. हेमंत जाधवजी लाईव्ह आहेत, मुसाक पटेलजी आहेत. गुड इव्हिनिंग, नमो बुद्धाय. धम्मदीप जय भीम. एक 5 मिनिटामध्ये आपण सुरू करूया. संजयजी जय भीम. रवींद्र जगताप सर जय भीम. गणेशजी सविनय जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. मी डॉक्टर वृषाली रणधीर, हेड ऑफ द डिपार्टमेंट बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, नेसवाडिया कॉलेज ऑफ कॉमर्स. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता सावित्री यांच्या पवित्र स्मृतींना सुरुवातीला मी वंदन करते. आज आपण बहुजन संघटक या फेसबुक पेजच्या वतीने आपण मला निमंत्रित केलं आहे. व्यवसाय संधीचा शोध या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. या निमित्तानं बहुजन संघटक लाईव्ह पेजच्या माध्यमातून ही क्रांतिकारी व्याख्यानमाला विचारांची चर्चा होत आहे. याचं सर्व श्रेय आमची जी टीम आहे, माननीय राहुल खांडेकरजी, सर्वजित बनसोडे, हर्ष थूल, सौरभ गाणार यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ही संपूर्ण आयोजन केलेलं आहे या संपूर्ण उपक्रमाचं. त्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे आभार व्यक्त करते. मी दुसऱ्यांदा फेसबुक लाईव्हवरती येत आहे. सुरुवातीला फेसबुक लाईव्हमध्ये आपण सर्वांनी अतिशय प्रचंड प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. खरं पाहिलं तर मला संयोजकांनी नोकरीच्या संदर्भामध्ये करिअर गार्डन्स या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी सांगितलं होतं. पण मला असं वाटलं की करिअरच्या बरोबरच व्यवसाय संधीचा शोध हा जो माझा अतिशय जवळचा विषय आहे, माझ्या संशोधनाचा विषय आहे. माझं एमफिल महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ट्रेनिंग प्रोग्राम्सवरती मी एमफिल केलं होतं आणि महिला बचत गट आणि लघुउद्योग या विषयावरती माझं PhD झालेलं आहे. त्यामुळे हा माझा अतिशय जवळचा विषय फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवता येईल असं मला वाटलं. म्हणून मी माझ्या व्याख्यानाचे 2 भाग करते. सुरुवातीच्या भागामध्ये आपण करिअर गायडन्स बघूया आणि दुसऱ्या भागामध्ये उद्योजकता हा विषय, म्हणजे उद्योजकता कशी उपयुक्त आहे, कसा आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो आणि नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा उद्योजकतेमध्ये जास्त यश आपण कसं मिळवू शकतो ह्याच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करूया. मधून आपण मला कमेंट देऊ शकता, काही प्रश्न विचारू शकता. आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी शेवटी देईन. कमेंटमध्ये जे जे प्रश्न येतील त्या प्रश्नांची उत्तर मी शेवटच्या टप्प्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेन. व्यवसाय संधीचा शोध या विषयाचं मार्गदर्शन करत असताना सुरुवातीला मी म्हटलं ते
करिअर गायडन्सच्या संदर्भामध्ये आपण सुरुवातीला बोलूया. सुरुवातीलाच मी 10वी आणि 12वीमध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करते. कारण आपल्या आयुष्यातला जो टप्पा आहे 10वीचा आणि 12वीचा हा खूप खडतर मानला जातो. 10वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं किंवा 12वीच्या बोर्डामध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होणं ती एक खूप अशी एक आयुष्याचा पहिला टप्पा मानला जातो. 10वी हा पहिला टप्पा आणि 12वी हा दुसरा टप्पा. मला सांगायला आनंद वाटतो की मी जेव्हा 10वीला होते सजनाबाई भंडारी विद्यालयामध्ये मी 10वीला वर्गामध्ये पहिली आली होते. त्यावेळेला अतिशय सगळ्यांनी अभिनंदन केलेलं, पाठीवरती थाप मारलेली. आणि मला असं वाटतं की ही उंच झेप घेत असताना तो टप्पा खूप महत्त्वाचा वाटला, की असं वाटायला लागलं की अरे आपण खूप हुशार आहोत. आणि एकदम मनाने माणसाला वाटलं की आपण खूप हुशार आहोत, की आपोआप त्याच्यामध्ये मेहनत करण्याची, जिद्द पकडण्याची, काहीतरी स्वप्न बघण्याची उर्मी निर्माण होते. आणि मला असं वाटतं ती 10वीमध्ये मी जेव्हा पहिली आली त्यावेळेला ती पाठीवरची थाप ही मला असं वाटतं माझ्या यशाच्या पाठीमागची प्रेरणा आहे. त्यानंतर 12वीमध्ये फर्स्ट क्लासने पास झाले मी. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं की बोर्डाची परीक्षा हा जो आपल्याला खूप असा मोठा टप्पा मानला जायचा, आता ह्या बदलत्या शैक्षणिक धोरणामध्ये ती जडणघडण बदलली जाणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार आहेत. पण आत्तापर्यंतच्या सगळ्या वाटचालीमध्ये 10वीला आणि 12वीला खूप महत्त्व दिलं होतं. आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की आईवडील कमी शिकलेले असतील किंवा शेतकरी वर्गातील असतील किंवा घरच्यांचा शैक्षणिक आजूबाजूची परिस्थिती नसेल, असे बरेचशी लोक आहेत. म्हणजे बहुजन समाजामध्ये मला असं वाटतं की मागच्या पिढीमध्ये लोक असे होते की ज्यांना माहीतच नव्हतं आपण कुठे ॲडमिशन घ्यायचं किंवा कोणत्या साईडला जायचं. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्या 3 फॅकल्टीज असतात हे सुद्धा माहिती नसणारी लोक आपल्या समाजामध्ये होती. आत्ता परिस्थिती बदललेली आहे. आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला करिअर गायडन्सच्या हजारो लिंक्स मिळतील की तुम्ही नेमकं काय करावं ते. पण एक साधारण 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वीची अशी परिस्थिती होती की सांगणारच कोणी नव्हतं. मग मित्राने सांगितलं, मैत्रिणींनी सांगितलं, शेजारच्यांनी सांगितलं असं म्हणून लोक ॲडमिशन घ्यायचे. म्हणजे आर्ट्सला काय हे ठरलेलं नसायचं, कोणीतरी सांगितलं म्हणून मी गेलो, अशी उदाहरणं बरीच आपल्याला आढळतात. तांत्रिक अडचणीबद्दल क्षमस्व. तर हे सांगणारं आपल्याकडे कोणी नसायचं. उड्या घेतल्यासारखी कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये उडी घ्यायचं आणि जायचं, ह्या पद्धतीने ॲडमिशन घेतली जायची. काही विद्यार्थी माझे, श्रीकांत जगतापसारखा विद्यार्थी आमचा, त्याने मला फोन करून विचारलं होतं की मॅडम तुम्ही कुठे आहात आणि मला फॉर्म भरायचा आणि मी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊ. म्हणजे मला त्यावेळेला असं वाटलं की ह्या मुलांना आर्ट्स, सायन्स, कॉमर्स हे सांगण्यासाठी सुद्धा आपली गरज लागणार आहे. तर आपल्याला खूप याच्यावरती काम करावं लागणार आहे. आपल्याला नेमकेपणाने लोकांना सांगता आलं पाहिजे की तुम्ही ह्या रस्त्याला जा म्हणून. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्यामधून म्हणजे आर्ट्समधून जे विषय येतील, कॉमर्समधून काही विषय येतील, सायन्समधून काही विषय येतील, ह्याचा संपूर्ण अभ्यास करून नंतर मुलांनी आपलं करिअर घडवल्यानंतर आपलं करिअर घडवण्यासाठी सुरुवातीलाच अगदी लहानपणापासून त्याने करिअरचं निश्चिती केली पाहिजे. म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये अगदी लहानपणी 3री, 4थी, 5वीच्या विद्यार्थ्याचा कल कोणत्या बाजूला आहे ह्याची चाचणी घेतली जाते आणि मग नंतर त्याला त्या दृष्टीने शिक्षण दिलं जातं. आपल्याकडे सरधोपट म्हणजे जशी गर्दी, मेंढरांची गर्दी जावी तशी गर्दी तिकडे पळत सुटते. कधी एकेकाळी असं सायन्सकडे सगळी गर्दी पळत होती, नंतर कॉमर्सकडे सगळी गर्दी पळायला लागली, त्याच्यानंतर आर्ट्सकडे गर्दी पळायला लागली. म्हणजे गर्दीचा ओघ कुठं आहे हे पाहिलं जातं. मला असं वाटतं की गर्दीचा कुठं ओघ आहे ह्याच्यापेक्षा आपल्या मुलामध्ये नेमके कोणते कौशल्य आहेत, कोणते गुण त्याच्यामध्ये आहेत हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला त्याच्यावरती त्याची डेव्हलपमेंट करता येते किंवा त्या दृष्टीने त्याचा आपल्याला विचार करता येतो. त्याने कोणत्या साईडला जावं, त्याचा कल जो आहे, त्याच्या आवडीचा विषय हा गणिताच्या संदर्भात आहे का
प्राण्यांच्या संदर्भात आहे का, हे सगळं आपल्याला बघावं लागतं आणि त्यानुसार मुलांना ॲडमिशन्स घ्यायला सांगितलं जावं असं माझं म्हणणं आहे. त्याचा जर कल कॉमर्स विषयामध्ये, वाणिज्य विषयामध्ये आहे तर त्याने कॉमर्सकडे यायला हरकत नाही. त्याचं जर साहित्यिक दृष्टिकोन असेल तर त्याने आर्ट्सला जायला हरकत नाही. त्याचे जर सायंटिफिक विचार असेल, शास्त्र या विषयाविषयी जर त्याला आवड असेल तर त्याने सायन्सला जायला हरकत नाही. कधी असं व्हायचं की आईवडिलांना वाटतंय म्हणून त्या प्रकारच्या फॅकल्टीज निवडल्या जायच्या. आईला वाटतंय, वडिलांना वाटतंय, आजोबांना, आजीला, घरच्या नातेवाईकांचा फोर्स किंवा समाजामध्ये अमुक एका साईडला जास्त प्रेस्टीज आहे म्हणून मुलाला तिकडे पाठवायचं. म्हणजे करिअर आधी आईवडिलांनी त्याचं ठरवलेलं असतं की माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, माझ्या मुलानं वकील व्हावं, माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं. हे जर आईवडिलांनी ठरवलं तर त्या मुलावरती ते दडपण राहतं आणि त्या दडपणातून तो न झेपेल किंवा जरी ओझं झालं तरी तो न सांगता पुढे तसंच शिक्षण रेटत राहतो. याच्यापेक्षा अगदी लहानपणापासून आजूबाजूला जर की नेमकं त्याचा कल कोणत्या पद्धतीने न्याय देऊ शकतो, त्याला जास्त चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल आणि तो उत्तम पद्धतीने त्याच्यामध्ये यश संपादन करू शकेल. 10वी झाल्यानंतर 10वीच्या मार्कांवर आधारित त्याला ह्या फॅकल्टीज निवडता येतात. त्याला 11वीला ॲडमिशन घेतल्यानंतर अशी बरीचशी उदाहरणं आपण बघितलेली आहेत की सायन्सला सुरुवातीला एक मनातून असं वाटत असतं, प्रेशर असतं म्हणून सायन्सला ॲडमिशन घेतलं जातं आणि नंतर ती मुलं जंप करतात कॉमर्सकडे किंवा ती मुलं जंप करतात आर्ट्सकडे. काही हरकत नाही. म्हणजे जर आपल्याला झेपत नसेल, पेलवत नसेल तर तुम्हाला जम्पिंगला वाव आहे. म्हणजे दुसऱ्या फॅकल्टीमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं करिअर करता येतं. 12वीची एक्झाम पास झाल्यानंतर मी शक्यतो कॉमर्सच्या माध्यमातून तुम्हाला काही सल्ला देऊ इच्छिते. आपलं 12वी कॉमर्स झाल्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन घेता येतं. त्याच्यामधून ग्रॅज्युएशनचा कोर्स कंप्लीट केल्यानंतर ज्यांना कोणाला आवड असेल CA करण्याची, CS करण्याची, MBA करण्याची, तर ह्या करिअरच्या अपॉर्च्युनिटीज तुमच्यासमोर निर्माण होऊ शकतात. तुमचे चांगले मार्क्स मिळालेले असले पाहिजेत. फर्स्ट क्लास तर हा मिनिमम. फर्स्ट क्लासच्या वरती तुम्हाला मॅक्झिमम जितके मार्क मिळवता येतील, जास्तीत जास्त जर मार्क तुम्ही मिळवले तर तुम्हाला या वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या संधीच उपलब्ध होऊ शकतात. ह्या संधी तुम्हाला मिळू शकतात. तिथे तुम्ही करिअर करू शकतात. कंपन्यांमध्ये जास्त करून अकाउंटंटची पोस्ट असते. तुम्ही ऑडिट करू शकता कंपन्यांचं. ऑडिटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. मॅनेजमेंटच्या डिग्रीनंतर तुम्हाला मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट करता येऊ शकते. आता कॉमर्सच्या फॅकल्टीच्या मुलांना खूप क्षेत्रामध्ये वाव आहे. म्हणजे त्याचं बंधन त्याचं राहत नाही. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना जाऊन आपले करिअर डेव्हलप करता येतं. जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला, चांगले मार्क्स मिळवले आणि त्या विषयाचा रस तुम्हाला जर निर्माण झाला, म्हणजे मार्केटिंगसारखा विषय असेल, कॉस्टिंगसारखा विषय असेल, अकाउंटसारखा, बँकिंग आहे, इकॉनॉमिक्स आहे, ह्या कॉमर्स विषयांमध्ये सेकंड इयरला त्याचं स्पेशलायझेशन सुरू होतं. स्पेशलायझेशननुसार तुम्ही विषय निवडल्यानंतर तुम्हाला त्याची डिग्री मिळाली जाते, म्हणजे डिग्री मिळवता येते. BComच्या डिग्रीनंतर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी MComची डिग्री मिळवता येते. MCom 2 वर्षासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले त्या MCom नंतर टीचिंग फील्डमध्ये जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही प्राध्यापक बनू शकता. कॉलेजेससाठी मागासवर्गीयांसाठी मिनिमम 55%चा कंपल्सेशन. प्राध्यापक झाल्यानंतर सेट नेट सारख्या परीक्षा सुरुवातीला आपल्याला द्याव्या लागतात की ज्या जनरल नॉलेजच्या माध्यमातून त्याची डिवाईड केलेलं आहे. फर्स्ट पेपर जनरल नॉलेजच्या संदर्भामध्ये, सेकंड पेपर अँड थर्ड पेपर. त्याचे रिझल्ट्स हे खूप कमी लागतात, कमी पर्सेंटेजचे रिझल्ट लागतात. पण प्रयत्न करायला हरकत नाही. जिद्दीने तुम्ही संपूर्ण तयारीने जर त्याच्यामध्ये उतरला तर यश तुमचंच आहे. मला सांगायला आनंद वाटतो की 1995मध्ये जी सेटची पहिली परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झाली होती.
प्रचंड अभ्यास केला होता, खूप अभ्यास केला होता, मन लावून अभ्यास केला होता आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये ती सेट एक्झाम मी पास झाले. सांगायचा हेतू हाच की तुम्ही संपूर्ण तयारीनिशी कोणत्याही क्षेत्रामध्ये जर उतरला तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो, यश मिळू शकतं. आपली जी मानसिकता आहे ही नेहमी स्ट्रॉंग मेंटॅलिटी असली पाहिजे. आपण जे करिअर निवडतो, जी साईड आपण निवडतो त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रचंड कॉन्फिडंट असलं पाहिजे. त्याच्यामधून आपल्याला प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे आणि आपल्याला असं वाटलं पाहिजे की येस मी हे करू शकतो. मग ही मानसिकता कुठून येते? आता मी माझ्या दुसऱ्या टप्प्याकडे वळू इच्छिते की ही मानसिकता की मी हे करू शकते, मला हे करता येऊ शकतं, मला हे जमू शकतं, हे उद्योजकता नावाच्या एका विषयामध्ये की जो मी कॉमर्सला शिकवते. व्यावसायिक उद्योजकता हा विषय फर्स्ट इयरपासून सुरू होतो, तो सेकंड इयरला पण आहे आणि तो थर्ड इयरला पण आहे. सेकंड इयरला त्याचं स्पेशलायझेशन सुरू होतं आणि मग थर्ड इयरला त्याचे 2 पेपर असतात, व्यावसायिक उद्योजकता पेपर 2 आणि व्यावसायिक उद्योजकता पेपर 3. हे तिन्ही वर्षासाठी मी शिकवत असताना मला खूप आनंद वाटायचा की एक पॉझिटिव्ह एनर्जी मुलांमध्ये आपण क्रिएट करू शकतो. म्हणजे त्या विषयामध्येच व्याख्या, वैशिष्ट्ये, त्याचे उद्योजकाचे गुण कोणते असावेत, उद्योजकाचे दोष कोणते, यश कोणत्या पद्धतीने मिळू शकतं, हे सगळं अगदी डिटेलमध्ये दिलेलं. मग हा विषय शिकवत असताना मला असं वाटलं की आपण ह्या विषयामध्ये PhD करायला हरकत नाही. म्हणून मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून उद्योजकता या विषयामध्ये त्यातल्या त्यात बचत गट आणि बचत गटांचे लघुउद्योग ह्या विषयावरती PhD केली. कारण एक मनामध्ये सारखं असं वाटत होतं की आपण लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार केली पाहिजे. मानसिकता बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुमची मानसिकता बदलते त्याच वेळेला तुम्हाला असं वाटतं की येस मी काहीतरी करू शकतो. आणि मी ज्या वातावरणामधून वाढले, मला आजूबाजूला जी काही परिस्थिती दिसली त्याच्यामध्ये मला असं वाटलं की लोकांची फक्त मेंटॅलिटी बदलणं आवश्यक आहे. एकदा तुमची मानसिकता बदलली की तुम्ही कोणतंही यश प्राप्त करू शकता, कोणतेही यशाला तुम्ही गवसणी घालू शकता. फक्त मनातून वाटलं पाहिजे की येस मी हे करणारच किंवा मी हे केलंच पाहिजे. ह्याचं एक्सपेरिमेंट काकीनाडामध्ये झालं होतं. डेव्हिड मॅक्लेलँड यांनी एक एक्सपेरिमेंट केलं होतं काकीनाडामध्ये आणि ट्रेनिंग दिल्यानंतरचा जो रिझल्ट आहे तो मानसिकतेमध्ये झालेला बदल हा काकीनाडा एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. कधी तुम्हाला वेळ मिळाला तर गुगल सर्चमध्ये जरी तुम्ही काकीनाडा एक्सपेरिमेंट बाय डेव्हिड मॅक्लेलँड असं टाकलं तरी त्याची संपूर्ण त्यांची थिअरी एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यामध्ये अचिव्हमेंट मोटिवेशन नावाचा एक भाग आहे की तुम्ही तुमच्या मनाला एक मोटिवेट करायचं. मनाला मोटिवेट करणे ट्रेनिंग देऊन मला असं वाटतं ह्याची खूप जास्त आवश्यकता आहे. एक 3 दिवसाचा असा कोर्स असतो की ज्याच्यामध्ये तुमच्या मनावरती बिंबवलं जातं की तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे, तुम्ही बदलू शकता, तुम्ही हे करू शकता. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की येस आय कॅन डू दिस, त्यावेळेला स्काय इज अ लिमिट. तेव्हा कोणतेही कारणं राहत नाहीत, कोणतंही कारण देत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की उद्योजकता ही एक मानसिकता आहे आणि ती सर्वांमध्ये बिंबवली पाहिजे. इट इज ॲप्लिकेबल इन करिअर ऑल्सो. तुम्ही करिअर घडवत असताना तुमच्यामध्ये जर उद्योजकता असेल तर तुम्ही जास्त यशस्वीपणे पुढे जाऊ शकता. जर रेंगाळलेलापणा असेल किंवा जर निगेटिव्ह मेंटॅलिटी असेल, मी हे करू शकणार नाही किंवा मला जमेल का किंवा नाही मला हे जमणारच नाही, आणि ही आजूबाजूची सिस्टीम काही ठराविक लोकांना हे सांगायलाच बसलेली असते की तुला हे जमणार नाही, तू हे करू नको किंवा तू करण्याच्या लायकीचा नाहीस. म्हणजे हे जे हॅमरिंग आपल्यावरती झालेलं असतं त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी उद्योजकता इज द बेस्ट सोल्युशन असं मला वाटतं. बांगलादेशमध्ये यांचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, शांततेचं नोबेल पारितोषिक, की ज्यांनी बचत गटाच्या महिलांना, एक साधी टोकरी बनवणारी बाई होती, तिला त्यांनी 500 रुपये दिले आणि तिला सांगितलं की हे 500 रुपये तू टोकऱ्या बनवून मला परत करायचे. त्या बाईने ते 500 रुपये घेतले, त्याच्या टोकऱ्या बनवल्या, त्या टोकऱ्या बाजारामध्ये विकल्या, प्रॉफिट काढून घेतला आणि उरलेले 500 रुपये युनुस मोहम्मद यांना आणून परत दिले. युनुस मोहम्मद यांना इतका आनंद झाला की एक साधी महिला की जी रस्त्यावरती टोकऱ्या बनवत होती, म्हणजे अक्षरशः जी भीक मागत होती,
त्या बाईने 500 रुपये कर्ज म्हणून दिलं होतं, ते कर्जाचे 500 रुपये तिने आपल्याला परत आणून दिले. ती त्यांच्यासाठी एक अशी प्रेरणादायी बाब ठरली. इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक होते ते, त्यांनी याच्यावरती संशोधन केलं. त्यांनी मग तिथल्या महिलांना गोळा केलं, बांगलादेशमधल्या अतिशय गरीब महिलांना गोळा केलं, त्यांना भांडवल दिलं. ते भांडवल त्यांनी उद्योगामध्ये गुंतवलं आणि उद्योगामध्ये गुंतवलेल्या भांडवलाचा जो नफा होता तो मिळवून त्या नफ्यावरती त्यांनी पुन्हा पुनर्गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि नंतरचा असा रिझल्ट आला की ग्रामीण बँक त्यांनी स्थापन केली त्या महिलांनी आणि बांगलादेशच्या गव्हर्नमेंटला त्या कर्ज द्यायला लागल्या. म्हणजे जी रस्त्यावरची बाई, जिला स्वतःकडे काही पैसा नव्हता, अशा बायका एकत्र येऊन जर ग्रामीण बँक तयार करतात आणि गव्हर्नमेंटला पैशाचा पुरवठा करतात, तर ही खूप मोठी बाब आणि याची दखल सर्वत्र घेतली गेली. मला असं वाटतं ते मॉडेल हे अतिशय प्रेरणादायी मॉडेल आहे की जे आपण सगळीकडे इम्प्लिमेंट करू शकतो. आणि त्याचंच इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी मला हा विषय सारखा अट्रॅक्ट करत होता की येस, आपण सुद्धा बचत गटावरती काहीतरी केलं पाहिजे. म्हणून 2002 सालापासून एक दीपस्तंभ संस्था स्थापन केली, त्याच्यामध्ये बचत गट तयार केले आणि साईड बाय साईड माझं संशोधनाचं सुद्धा काम चालू होतं. PhDच्या संशोधनासाठी मी विषय घेतला होता महिला बचत गट आणि लघु उद्योग. एकंदर 13 तालुक्यांचा मी अभ्यास केला. 13 तालुक्यांमध्ये, पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यांमध्ये फिरून झाल्यानंतर एक गोष्ट अशी लक्षात आली की जी महिलांनी कर्ज घेतली होती, बँकांमधून घेतलेली कर्ज आणि त्याच्यातून त्यांनी सुरू केलेले लघु उद्योग, आणि ह्या लघु उद्योगाचं पुढं काय झालं, तर यातला जो एक लॅक्युना होता की त्यांची मानसिकता स्ट्रॉंग करायला पाहिजे होती आपण, आणि त्या मानसिकतेमधून त्यांनी पुढे जायला पाहिजे होते. पुढे जायला होतं तर माझ्या सजेशन्समध्ये ते दिलेलं आहे मी की फक्त पैसा पुरवून फायदा नाही आहे. बँकांनी लोन दिलं, पण दिलेला पैसा कुठे गुंतवायचा, कसा गुंतवायचा, त्याचं प्रोडक्शन कसं तयार करायचं, तयार झालेलं प्रॉडक्ट बाजारात कसं विकायचं आणि विक्री झालेल्या प्रॉडक्टचा नफा, त्याची पुन्हा गुंतवणूक कशी करायची, इथपर्यंत सर्वांनी साथ दिली पाहिजे. हे माझं शेवटी कन्क्लुजन आलेलं आहे. तर मला सांगायला आनंद वाटतो की हा उद्योजकतेचा जो मॉडेल आहे तो आपण सगळ्यांनी जर आत्मसात केला, आपण बचत गटांमध्ये जर तो इम्प्लिमेंट केला, तर मला असं वाटतं पुन्हा एकदा जे कोणी नोकरी मागण्यासाठी फिरत आहेत, अनएम्प्लॉयमेंट आपल्याला आजूबाजूला दिसते, तर ती दिसणार नाही. प्रत्येकजण उद्योगामध्ये गुंतून राहतील आणि जास्तीत जास्त पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतील. अहमदाबादमध्ये इलाबेननी खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू केलं आहे. सगळ्या महिलांना एकत्र करून तिथल्या बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठे मोठे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत. मुंबईमध्ये अन्नपूर्णासारखा जो व्यवसाय आहे, म्हणजे डबे पुरवणे, मेस चालवणे, तो पण बचत गटांच्या माध्यमातून किंवा टीम तयार करून त्यांनी सक्सेसफुल इम्प्लिमेंट केलेला एक प्रोजेक्ट आहे. जोल्ले वहिनी आमच्या ज्या कर्नाटकमध्ये मी पाहिलेलं आहे की त्यांनी खूप मोठं साम्राज्य उभं केलेलं आहे. खरं पाहिलं तर हे खूप मायक्रो एंटरप्राइजेस असतात, खूप छोटे छोटे उद्योग असतात, पण ते सर्वायवलसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणजे लोकांना सर्वाईव्ह करण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. दीपस्तंभ संस्थेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही जे छोटे छोटे बचत गट तयार केले. बचत गटाचा नियम आहे की 20 महिला पाहिजेत बचत गटामध्ये. त्या 20 महिला स्वतःचं एक बँकेचं अकाउंट तयार करतात. त्या 3 जणी असतात सिग्नेटरीज. बचत गोळा केली जाते आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना लोन दिलं जातं. खरं पाहिलं तर त्यांची लोनची जी अमाऊंट असते ती खूप छोटी असते. म्हणजे आम्ही सुरुवातीला 2002 सालामध्ये 30 रुपये बचत, नंतर 50 रुपये बचत, नंतर 100 रुपये बचत, आणि कर्ज किती असायचं, 500 रुपये कर्ज, 1000 रुपये कर्ज, आणि छोटे छोटे त्यांच्या अडचणी असायच्या. मुलाला शाळेची फी भरायची आहे किंवा औषधोपचार घ्यायचा आहे, अगदी अशा या छोट्या छोट्या कारणांसाठी ही घेतली गेलेली कर्ज, आणि त्याची परतफेड अगदी 100%. मला सांगायला अभिमान वाटतो की बचत गटांमध्ये दिलेली कर्ज आणि त्यांचे झालेलं रिपेमेंट हे अतिशय 100% पूर्ण करतात त्या. म्हणजे कर्ज बुडवणे हा प्रकार तिथे होत नाही, जो आपण अनेक बँकांमधून पाहिलेला आहे. मोठे मोठे नावं घ्यायला नको, होऊन गेलेली लोक आहेत, तो प्रकार इथं बचत गटामध्ये दिसून येत नाही. त्यामुळं हा खूप मोठा ग्रुप आहे आणि यांना जर आपण ट्रेनिंग दिलं व्यवस्थित वेगवेगळ्या व्यवसायांचं, आणि ही जी आता 10वी 12वी झालेली मुलं आहेत यांनासुद्धा
व्यवसाय संधीचा शोध जर आपण घ्यायला सांगितला तर तो खूप इफेक्टिव्ह ठरेल. आता व्यवसाय संधीचा शोध कसा घ्यायचा, कसं शोधायचं की इथं आपण व्यवसाय करू शकतो. कोणाचं तरी बघून करणं त्याच्यामध्ये फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात. आपण जर म्हटलं की मी कोणाचा तरी अमुक एक व्यवसाय चालू आहे आणि तो खूप सक्सेसफुल होतो आहे आणि म्हणून मी तो व्यवसाय सुरू करावा असं म्हटलं तर फेल्युअरचे चान्सेस त्याच्यामध्ये जास्त आहेत. तर मी काय करू शकतो, माझ्या आजूबाजूला कोणती परिस्थिती आहे, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित होऊन जर तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय निवडला तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल तुम्ही होणार. ती तुमची आवड असते, ते एक पॅशन असते की येस मला हे करायचं आहे. तर हे पॅशन निर्माण होणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत आपल्याला शिकवलेलं आहे की आपण व्यवसाय नाही करायचा किंवा ते आपलं काम नाही आहे किंवा पैशाला हात नाही लावायचा, ही वाईट गोष्ट असते. म्हणजे पैशाच्या लांब कसं राहायचं हे संस्कार आपल्यावरती जास्त झालेले असतात. तर पैसा कसा मिळवायचा, पैशापर्यंत कसं गेलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने आपण डेव्हलपमेंट केली पाहिजे हे सुद्धा नव्यानं सांगणं महत्त्वाचं आहे. ह्याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेणं महत्त्वाचं आहे. व्यवसाय संधीचा शोध कोणकोणत्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो, तुमच्या आजूबाजूला तुम्ही चौकस नजर ठेवली तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये एक नवीन व्यवसायाची संधी दिसते. तुम्ही गार्डन वडापावचं जर उदाहरण पाहिलं, कॅम्पामध्ये प्रत्येकाने त्याचा अनुभव घेतला असेल. एक साधासुद्धा माणूस पण त्याच्याकडे जे कस्टमर्स येतात ते गार्डन वडापाव या नावाने तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. व्यवसाय तसा छोटा आहे. वडापाव हा असं खूप मोठा आलिशान आणि AC वगैरे लागण्याचा असं कुठलं त्याच्यात गुंतवणूक अशी काहीच नाही. पण एक स्वतःचं नावलौकिक निर्माण करून तिथे जास्तीत जास्त गर्दी जमा होईल, त्या नावावरती पब्लिसिटी होणं हे खूप महत्त्वाचं आहे. बुधानी वेफर्सचं उदाहरण आपण घेऊयात की त्या नावाचा एक ब्रँड होतो जो परदेशामध्ये सुद्धा विचारला जातो की आम्हाला वेफर्स पाहिजेत तर बुधानीचे वेफर्स पाहिजेत. म्हणजे त्याचं नावच होतं बुधानी वेफर्स. अशा आपली एक वेगळी छाप आपण निर्माण केली पाहिजे. आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये बदललेल्या परिस्थितीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल माझ्या नंतरचं सेशन होणार आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त प्रकाशझोत टाकणार नाही आहे. पण आपण घेतलं तरी त्याच्यातून मी स्वतः उभं राहायला पाहिजे, मी स्टँड घेतला पाहिजे, मी कॉन्फिडंट झालो पाहिजे, माझ्याकडे कोणताही निगेटिव्ह मेंटॅलिटी नाही आली पाहिजे. याच्यावरती प्रयत्न करणं किंवा ह्याच्यावरती विचार करणं जास्त आवश्यक आहे. तर अशा ठिकठिकाणी आपण कोणत्या पद्धतीने नवीन नवीन उद्योग करू शकतो याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही दीपस्तंभ संस्थेच्या माध्यमातून टुरिझम नावाचा एक प्रोजेक्ट केला होता. मी जेव्हा वाडिया कॉलेजमध्ये NSS प्रोग्राम ऑफिसर होते आणि वाडेबोलाई या ठिकाणी आम्ही कॅम्प NSSचा कॅम्प नेला होता. तसं म्हटलं तर कॅम्प हा 7 दिवसांचा असतो. त्याच्यामध्ये आपण जास्त झाडं लावली किंवा सर्वे केला तर तो कॅम्प पूर्ण होतो. पण माझ्यामध्ये असं एक नवीन काहीतरी आपण तयार करायचं, नवीन कुठल्या स्कीम्स राबवायच्या, इनोव्हेटिव्ह माइंड जे आपण म्हणतो, हे सारखं माझ्या मनामध्ये असायचं की आपण काहीतरी इनोव्हेटिव्ह केलं पाहिजे. म्हणून तिथे आम्ही पावसाच्या पाण्यावरती, पावसाचं जे डबकं साठलेलं असतं, वाडेबोलाईला तर जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथे असा एक खड्डा आहे मोठा, त्याच्यावरती ब्रिज केलेला आहे आणि तिथं खूप पाणी साठलेलं असतं. तर आम्ही MTDC डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करून, वाडिया कॉलेज, MTDC डिपार्टमेंट, दीपस्तंभ संस्था असं तिन्हींच्या माध्यमातून 7 दिवसाचा पर्यटनचा प्रोजेक्ट राबवला. मुलांनीसुद्धा, NSSच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये खूप चांगला सहभाग दर्शवला आणि 7 दिवसामध्ये 50,000ची उलाढाल केली. साधारणपणे बोट वगैरे, ते जे साठलेलं पाणी होतं तिथे बोटिंग वगैरे, मग तिथं संरक्षक MTDCने पाठवलेले 2 बोटी पाठवून दिल्या होत्या, संरक्षक पाठवलेले होते आणि आलेल्या लोकांकडून ₹5 तिकीट आणि त्यांना छानपैकी बोटीचा प्रवास घडवून आणायचा. 7 दिवसामध्ये जर 50,000 रुपयाची उलाढाल होऊ शकत असेल तर मला असं वाटतं की ही खूप मोठी झेप आहे की ज्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. म्हणजे कधी काळी पुढे मागे वाडेबोलाईने जर मनात आणलं तर तिथे छानपैकी ते पर्यटन स्थळ डेव्हलप होऊ शकतं. तिथे असणारी गुहा, वाडेबोलाईमध्ये एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये आपण ट्रॅकिंग वगैरे असं पण करू शकतो. बुद्धिस्ट टुरिझम म्हणून आपण ते डेव्हलप करू शकतो. आणि ह्या बचत गटातल्या महिला तिथे वडापाव सेंटर असेल, पोहेची विक्री असेल, वेगवेगळ्या वस्तूंची विक्री असेल, हे सगळं तिथं करता येऊ शकतं. इवन वाडेबोलाई परिसरामध्ये जे मंदिर परिसर आहे, त्या मंदिर परिसरामध्ये ज्या लेडीज आहेत त्यांचं मार्केटिंग
आहे. म्हणजे जेव्हा तिथे लोक जातात त्यावेळेला हार फुलांची विक्री त्या महिला करत असतात. तर मला असं वाटतं की आता अंधश्रद्धा निर्मूलन ह्याच्याकडे बघण्यापेक्षा त्या महिलांमधली जी उद्योजकता आहे त्यांना आपण जास्तीत जास्त उद्योजकतेकडे म्हणजे अंधश्रद्धेकडे पाठवण्यापेक्षा त्यांच्या हातून चांगले कोणते प्रोजेक्ट घडतील याच्याकडे जर बघितलं तर जास्त चांगलं होईल. तिथे जो नारळाचा काथ्या वगैरे असतो, मी तिथल्या महिलांना सांगितलं की आपण तो नारळाचा काथ्या गोळा करून त्याची पायपुसणी तयार केली तर त्याची खूप मोठ्या प्रमाणावर विक्री होऊ शकते बाजारामध्ये. म्हणजे तुमच्या जवळ काय आहे, आजूबाजूला काय आहे हा विचार करणे म्हणजे उद्योजकतेचा विचार करणे. मला सांगायला अभिमान वाटतो किंवा आनंद वाटतो, अजंठा एलोरा वेरूळ जर तुम्ही लेणी पाहिल्या तर त्या 2000 वर्षापूर्वीच्या लेणी, 700 वर्ष त्याचं काम चाललेलं आणि 50 पिढ्यांनी ते काम केलेलं, लेणी तयार करण्याचं, लेणी बनवण्याचं. हे उद्योजकतेचं एक प्रतीक आहे ना. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती ऊर्जा जाणे, ती प्रेरणा जाणे आणि आपल्याला हे तयार करायचं आहे. म्हणजे त्यावेळेचे रंग आताही आपल्याला मिळत नाहीत, त्यावेळेचं कोरीव काम आताही कोणी करू शकत नाही. आता दिलेले पॅच दिसून येतात, सिमेंटचे दिलेले पॅच दिसून येतात, मग ते दगडातून कोरून काढलेलं त्यांनी जे इनोव्हेशन आहे हे आपण विसरू शकत नाही. ही उद्योजकतेचं खूप मोठं उदाहरण आहे. ते आपल्या आजूबाजूला काय आहे, माझ्या आजूबाजूला असलेल्या वस्तू आपण वाट बघत बसायची नाही की अमुक एक गोष्ट आल्यानंतर मी त्याच्यावरती इम्प्लिमेंट करेल. नाही, माझ्या आजूबाजूला जे आहे त्याच्यातून मी काहीतरी नवनिर्मिती करेन हे ज्याला वाटतं तो उद्योजक. मग टाटा बिर्लांची नावं आपल्याला घेता येतील. जमशेद टाटांनी ज्या वेळेला लोखंडाचा उद्योग सुरू केला त्यावेळेला अगदी तोच छोट्या स्वरूपाचा असेल, अगदी छोट्या स्वरूपाचा. त्याचं पुढे जाऊन इतकं मोठं प्रमाण होतं आणि आज टाटा समूहाने करोनासारख्या परिस्थितीमध्ये 150 कोटी रुपये गव्हर्नमेंटला देणं, म्हणजे जर 150 कोटी रुपये गव्हर्नमेंटला देत असतील तर त्यांच्याकडे किती पैसा असेल ह्याचं कॅल्क्युलेशन कोणी केलं नाही. मग असा उद्योजक आपल्याला बनायचं की आपण इतरांना देऊ शकतो. बुद्धिझमचा तो एक संकल्प आहे की तुम्ही जर एक विचार आहे की तुम्ही जो संकल्प कराल तो पूर्ण होत असतो. मग तो मोठा संकल्प, मोठी झेप, मोठी स्वप्न बघायला आपण शिकवलं पाहिजे की मी तिथपर्यंत पोहोचणार. माझ्या अकाउंटवरती 5 वर्षानंतर किती बँक बॅलन्स असेल हे इमॅजिन करावं लागतं. पाहिजे तर तुम्ही हा एक्झरसाइज म्हणून करा. तुमच्या डायरीमध्ये आजची तारीख लिहून ठेवा आणि 5 वर्षानंतर माझ्या अकाउंटवरती इतके पैसे असतील असं लिहून ठेवा फक्त, आणि ती डायरी बंद करून टाका. तुम्हाला झोप येणार नाही. तुम्हाला असं ते टार्गेट अचीव करण्यासाठी तुमचं मन सतत कार्यरत राहील. तुमच्यातला आळशीपणा निघून जातो, कारण ते टार्गेट तुमच्या डोक्यामध्ये असतं की येस मला हे करायचं आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे, मला तिथपर्यंत गेलं पाहिजे. ही उद्योजकता जी भगवान बुद्धांच्या कार्यप्रणालीमध्ये, विचारप्रणालीमध्ये सुद्धा सापडते. भगवान बुद्धांचे विचार कधीच चोरी करण्याला सांगत नाही. भगवान बुद्धांचे विचार कधीच दुसऱ्यांचं ओरबडून घ्यायला शिकवत नाही. भगवान बुद्धांचे विचार कधीच कोणाला तरी पाठीमागे खेचण्याचं सांगत नाही. तरी पण बुद्धिझम 2500 वर्षापर्यंत टिकून राहतो. याचा अर्थ नवनिर्मिती, स्वतः तयार करणं, स्वतःच्या मनामध्ये निर्माण झालेल्या संकल्पना इम्प्लिमेंट करणं, हा खरा बुद्धिझम आहे. आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि हे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतं. प्रत्येक व्यक्तीने ठरवलं पाहिजे की हे माझं ध्येय आहे आणि हे मी पूर्ण केलं पाहिजे, मी तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ज्या वेळेला ध्येय मोठी असतात त्यावेळेला संकटं छोटी वाटतात, त्यावेळेला कारणं दिसत नाहीत. तुम्ही एखादी व्यक्ती कारणं केव्हा सांगते की मला अमुक एक गोष्ट जमणार नाही. एखाद्या व्यक्तीला तुम्ही बोलवलं की इतके वाजता तुम्हाला इथे पोहोचायचं आहे किंवा जायचं आहे, मग माझं पोट दुखतं आहे, माझं डोकं दुखतं आहे, माझी तब्येतच बरी नाही, आज आई घरी नाही आहे, वडील घरी नाही आहेत, किंवा भाऊ आजारी आहे. भरपूर कारणं असतात की जे आपल्याला ती गोष्ट करायची नाही आहे. म्हणून ही कारणांची सगळी मोठी यादी असते. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना जर समजा प्रॅक्टिकल सबमिट करायचं नसेल तर त्याच्याकडे भरपूर कारणं असतात. मी गावाला गेलो होतो, आजी आजोबांना तर भरपूर वेळा सांगतात, एकदा आजी गेली, एकदा आजोबा गेला. आता ते त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसतं, तो खोटं बोलतो, विद्यार्थी खोटं बोलतो हे आपल्याला दिसत असतं. पण ज्याला करायचं आहे
ती व्यक्ती ज्याला ती गोष्ट पूर्ण करायची आहे ती व्यक्ती कितीही अडचण असेल तरी ते टार्गेट पूर्ण करते. बऱ्याचशा बातम्यांमधून मी पाहिलं, फेसबुकवरती पाहिलं की घरामध्ये वडिलांचं प्रेत असताना ती मुलगी एक्झामसाठी जाते, पेपर देऊन येते आणि तिला 98% मार्क्स मिळतात. मला असं वाटतं ही मानसिकता, यशाकडे जाण्याची जी मानसिकता आहे ती ही आहे की अरे वडिलांचा मृत्यू म्हणजे मला असं वाटतं की हायेस्ट थिंग, की ज्या गोष्टीचा कशाशीही आपण तुलना करू शकत नाही. पण त्या मनामधून तिने जे ठरवलेलं आहे की नाही आता वडील गेलेले आहेत पण मला पुढे यशाचा मार्ग गाठायचा आहे, आणि पेपरवरून आल्यानंतर कदाचित तिने अंत्यसंस्कार वगैरे अटेंड केले असतील. ही जी ओढ आहे ती आपल्याला जपता आली पाहिजे, त्याला उद्योजकता म्हणतात. ती मानसिकता आपल्यामध्ये आली पाहिजे. मग सगळी बाकीची कारणं म्हणजे आपली स्वतःची तब्येत जरी बरी नसेल तरी आपण पुढे जाऊ शकतो, पुढे वाटचाल करू शकतो. माझ्या बाबतीमध्ये घडलेला प्रसंग, मी सावित्रीबाई फुलेंचे कार्यक्रम करत असताना स्टेजवरती जायच्या अगोदर मला असं कळालं की माझी आजी गेलेली आहे. तर पूर्ण धारिष्ट ठेवून मी संपूर्ण कार्यक्रम पूर्ण केला, स्टेजवरून खाली उतरले आणि मग नंतर धावत अंत्यसंस्कारासाठी पोहोचले. मला असं वाटतं ही जी मानसिकता आहे, ही जी विचार करण्याची पद्धती आहे ही सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्याला म्हटलं जातं उद्योजकता. मग व्यावसायिक उद्योजकता ही आपल्या सगळ्यांच्यामध्ये आली पाहिजे, अंगीकारली पाहिजे. नवीन व्यावसायिक संधी आपण स्वतः शोधल्या पाहिजेत. आपल्या आजूबाजूला ज्याही परिस्थिती असतील, ज्या काही गोष्टी असतील त्याचं निरीक्षण करून त्या इम्प्लिमेंट करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे. उद्योजकामध्ये कोणकोणते गुण असले पाहिजे, त्याच्यामध्ये चिकाटी असली पाहिजे, प्रचंड चिकाटी. कोणतीही अडचण आली तरी न डगमगता, ध्येय अर्ध्यावर न सोडता त्याने ते काम पूर्ण केलं पाहिजे. कंटिन्युअस, इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. त्याला शॉर्टकट नाही. आपण शॉर्टकटने कोणतंही यश मिळवू शकत नाही. ज्याला कंटिन्युअस प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं असेल तो यशस्वी होऊ शकतो. कष्टाळू असला पाहिजे, त्यांनी मेहनत केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूर्तिमंत उदाहरण. 18 तास जी व्यक्ती अभ्यास करते त्याच्या डोक्यामध्ये किती प्लॅनिंग असेल की आपण पुढे काय गाठायचं आहे. म्हणजे संविधानाचं लिखाण बाबासाहेबांच्या हातून व्हावं म्हणजे त्याची जी प्रेरणा आहे, ती जी मानसिकता ही बालवयामध्येच घट्ट झालेली होती की मी मेहनत करायची आहे, मला पुढं जायचं आहे, मी अभ्यास करायचा आहे आणि मला हे सगळे साखळदंड लोकांचे तोडून टाकायचे. आणि ते त्यांनी करून दाखवलं. 1956च्या कालावधीपर्यंत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाटचाल आहे ही स्टेप बाय स्टेप आहे, ही एका दिवसातून तयार झालेली नाही आहे. तर ती प्रत्येक वेळेला स्टेप बाय स्टेप ती स्ट्रॉंग होत गेली. लोकांनी दिलेला त्रास आणि त्याच्यातून निर्माण झालेली ऊर्जा, प्रत्येकाने हेच ठेवलं पाहिजे की कोणीही त्रास दिला तर त्याच्यातून ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, त्याच्यातून निगेटिव्हिटी नाही तयार झाली पाहिजे, त्याच्यातून बदल्याची भावना नाही निर्माण झाली पाहिजे, त्याच्यातून मारामारी, कोणाला तरी संपवणे, कोणाचे तरी त्याला काय त्याचं खंडन करणं त्याचं किंवा त्याला संपवणं, हे प्रकार डोक्यामध्ये नाही आले पाहिजे. उलट कोणी मला त्रास दिला तर त्याच्यातून माझ्यातली जे चांगले गुण आहेत, माझ्यातलं जे इनोव्हेशन आहे ते सर्व लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याच्यातून भरीव काम काहीतरी उभं राहिलं पाहिजे. मी स्वतः नोकरीच्या लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा मी दुसऱ्यांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, असं जर आपण विचार केला तर आपण उत्तम उद्योजक होऊ शकतो. अभ्यासू वृत्ती असली पाहिजे. आपल्या आजूबाजूला नेमकं काय चालू आहे, बाजारभावाची काय परिस्थिती आहे, शेअर मार्केटची काय परिस्थिती आहे. म्हणजे जर तुम्ही कॉमर्स फील्डमध्ये असाल तर शेअर मार्केटच्या उतार चढावाच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, त्याच्याबद्दल तुम्ही अभ्यास केला पाहिजे. आपले प्रतिस्पर्धी असेल, आपल्यासारखाच दुसरा कोणी व्यवसाय करणार असेल तर त्याच्या कोणते त्याचे पॉईंट्स आहेत, कोणत्या गोष्टींवरती त्याचा विकास होत आहे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि अभ्यासू वृत्तीमधून आपण पुढे गेलं पाहिजे. प्लॅनिंग असलं पाहिजे. आपल्याला प्लॅनिंग करता आलं पाहिजे. 24 तास, दिवसातले 24 तास हे वैयक्तिकरित्या आपल्याला प्लॅन करता आले पाहिजेत. प्रत्येकाला 24 तास सारखे मिळत असतात, पण त्याचं प्लॅनिंग प्रत्येक जण कसे करतात त्याच्यावरती आपलं यश जास्त अवलंबून असतं. जे काही आपल्याला बनायचं आहे
त्याचं सुरुवातीलाच एक ध्येय निश्चिती करून त्या ध्येयाच्या दिशेने आपण जर वाटचाल केली तर मला असं वाटतं की आपल्याला यश खूप चांगल्या पद्धतीने मिळू शकेल. माझ्या बाजूने चर्चेचे जे काही विषय होते ते मी पूर्ण केलेले आहेत. आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांकडे वळूयात. विशाल शिंदे यांचा प्रश्न दिसत होता, तो थोडा पुढे सरकलेला आहे. नोट डाऊन केलेले प्रश्न मी बघते. तोपर्यंत तुम्ही प्रश्न टाईप केले तर मी तुम्हाला धुणी भांडी करणाऱ्या महिलांसाठी काय योजना आहे का? धुणी भांडी महिलांच्या योजनेच्या संदर्भामध्ये आपण धुणी भांडी महिलांचा एक ग्रुप तयार केलेला आहे की जिथे त्यांचे एनरोलमेंट केलेले असते. त्यांना मिळणारा पगार, त्यांना मिळणाऱ्या सुट्ट्या याच्यावरती तो आमचा ग्रुप कार्यरत असतो की त्यांना पगार व्यवस्थित मिळाले पाहिजे आणि त्यांना सुट्ट्या व्यवस्थित मिळाल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आमची एक टीम कार्यरत आहे. त्यानंतर पैसा सर्वस्व आहे पण आता लोक अहंकारी का होतात? पैसा हे एक माध्यम आहे, पैसा सर्वस्व नाही. पैसा माध्यम आहे. ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना करता किंवा कोणते मार्ग निवडता हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे चोरी करून पण पैसा मिळवता येऊ शकतो, पण त्या मार्गाला जायचं नाही आहे. चोरी करून पैसा मिळवण्यापेक्षा मेहनत करून, मेहनतीच्या माध्यमातून जर आपल्याला पैसा मिळाला तर तो जास्त चांगल्या पद्धतीचा किंवा पैशातून पैसा निर्माण करणे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर सर्वस्व आपल्याला नाही म्हणता येणार. जशा आपण इतर अवधानं आपल्या आजूबाजूला बघतो, अन्न, वस्त्र, निवारा ह्यासारख्या ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत त्याच्यातलाच पैसा हा एक प्रकार आहे. पण फक्त 500 रुपयाची नोट तो म्हटलं तर कागद आहे आणि म्हटलं तर व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू क्रिएट करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. 1000 रुपयाची व्हॅल्यू, 2000 रुपयाची व्हॅल्यू, 1 कोटीची व्हॅल्यू, 150 कोटीची व्हॅल्यू ही आपण तयार करतो. मग ती तयार करण्यासाठीचा आपली जी उलाढाल आहे, आपली जी मेहनत आहे, आपले जे कष्ट आहेत हे जास्त महत्त्वाचे की आपण किती त्याच्यासाठी मेहनत घेतो, त्याच्यासाठी किती कष्ट करतो. आता मी उभं राहत असताना मला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे, माझ्या हाताखाली 1000 लोकांनी काम केलं पाहिजे अशी जर संकल्पना तुम्ही जर करत असाल तर निश्चितच तुम्हाला कंपनी स्थापन करणे, त्याचं रजिस्ट्रेशन घेणे, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्याच्या संदर्भामध्ये काय आहेत ते बघणे, अनुदान कोणत्या पद्धतीचं मिळतं ते बघणे, यंत्रसामग्री कोणती मिळते ते बघणे, त्याच्यासाठी प्रोडक्शन तयार झाल्यानंतर क्वालिटी प्रोडक्शन तयार करणे, त्याचं मार्केटिंग करणे, उत्कृष्ट मार्केटिंग झाल्यानंतर वस्तू बाजारामध्ये विकल्यानंतर पैसा आला पाहिजे. इतकं सगळं प्लॅनिंग तुम्हाला करावं लागतं. इतकं सगळं प्लॅनिंग त्याच्यासाठी आवश्यक असतं. ह्या पद्धतीने आपल्याला प्लॅनिंगची आवश्यकता आहे. माझा मुलगा 10वी आहे. लॉकडाऊन असल्याने त्याच्या अभ्यासावर परिणाम होतो आहे. त्याचा पुढील तयारीसाठी काय फायदे तोटे सांगा. ओके, 10वीमध्ये मुलगा आहे, त्याने अभ्यास कसा करावा, त्याने कॉन्सन्ट्रेशन कसं करावं याच्या संदर्भामध्ये जगदीशजीचा प्रश्न दिसतो आहे. मनाची एकाग्रता हे मुलांना सुरुवातीला पहिलं शिकवून घेऊयात आपण की तुमचं मन कॉन्सन्ट्रेट झालं तर तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीने करता येईल. मग आजूबाजूला काय प्रॉब्लेम्स आहेत लक्ष करून आपण आपल्या ध्येयाकडे जाणे, त्याला टार्गेट द्या, त्याने किती पर्सेंटेज मिळवले पाहिजे भिंतीवरती लिहून ठेवा फक्त ते पर्सेंटेज. बाकी त्याला फोर्स करण्याची मग काही गरज नाही. तो त्या भिंतीकडे बघत राहील आणि इतके पर्सेंटेज मिळवायचेत हे त्याचं लक्ष राहील. आपण ध्येय निश्चित करून द्यायचं, मिळवायचं काम मुलं आपोआप करतात. त्याच्यासाठी बाकी वेगळं त्याला काही प्रेशर करण्याची गरज नाही. तो त्याचं सगळं टाईमटेबल वगैरे आखेल, त्याला आवडणाऱ्या गोष्टी करेल आणि अभ्यासही तो करेल. मला असं वाटतं इतकं त्याच्यासाठी मार्गदर्शन ठीक आहे. केव्हाही फोन करा तुम्ही मला. माझा नंबर ऑलरेडी सगळ्यांकडे आहेच. 9850 85 20 20 हा माझा नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही केव्हाही फोन केला तर त्याबद्दल मी जास्तीची माहिती देऊ शकते. आपण एक ध्येय निश्चिती आणि त्याच्या संधी कोणकोणत्या निर्माण होऊ शकतील याचे सतत चर्चा विद्यार्थ्यांच्या समोर केली पाहिजे, आपल्या मुलांच्या समोर केली पाहिजे.
आपल्या घरामध्ये सिरियलवरती चर्चा नाही व्हायला पाहिजे, कोणत्याही सिरियल, टी व्ही सिरियलवरती, चित्रपटांवरती, कारण ती एक अदृश्य दुनिया, म्हणजे सत्य परिस्थितीची ती दुनिया नाही आहे, सगळी स्वप्नातली दुनिया. म्हणून आपण त्याच्यावर जास्त चर्चा करतो. आपण आपल्या मुलांच्या समोर डॉक्टर तू झाला तर त्याच्यासाठी किती अभ्यास करावा लागेल, त्याच्यासाठी कोणते कोणते मार्ग आहेत, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. जर तुला वकील व्हायचं असेल तर सक्सेसफुल वकीलच्या ज्या केसेस असतील त्या त्याच्यासमोर डिस्कस करणे. जर त्याला उद्योजक व्हायचं असेल तर नामवंत उद्योजकांच्याबद्दल चर्चा करणे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाने सामाजिक कार्यकर्ता बनावा तर गाजलेल्या कार्यकर्त्यांच्या संदर्भामध्ये त्याच्याशी चर्चा करा. म्हणजे दोघं नवरा बायको, त्याच्यामध्ये एक जर सामाजिक कार्यकर्ता असेल आणि एक जर उद्योजकतेमध्ये असेल किंवा व्यवसायामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल तर घर उत्तम पद्धतीने चालू शकतं. ही सांगड घालणं आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मार्गदर्शन करावे. MPSC UPSC या एक्झामसाठी वेगवेगळे सेंटर्स आहेत की जिथे ठराविक पद्धतीने त्याचा अभ्यास घेतला जातो. अनेक मार्गदर्शन केंद्र आहेत. वाडिया कॉलेजमध्ये सुद्धा एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. आपल्या मंगळवार पेठेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन तिथे सुद्धा एक मार्गदर्शन केंद्र आपलं आहे. त्या मार्गदर्शन केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची नावनोंदणी करून रितसरपणे त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून घेऊन त्या मुलांना सक्सेस मिळू शकतं. माझी भाची आहे पूजा गायकवाड, ती आता सध्या नाशिकमध्ये ट्रेनिंगला आहे. तिने होता कधी तिचा नंबर मी तुमच्याशी शेअर करेल, कारण परीक्षेमध्ये पास होऊन गेल्यानंतर स्वतःचे जे अनुभव आहेत ते सांगणं जास्त सोयीस्कर. कंटिन्युअस अभ्यास करणे, कुठल्याही समाज समारंभांमध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये सहभागी न होता, चित्रपट न बघता, टी व्ही सिरियल न बघता, कोणाच्याही समारंभामध्ये न जाता फुल कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास केल्यानंतर जे यश मिळालेलं आहे त्याला तोड नसते. त्यामुळे ज्यांना कोणाला IAS ऑफिसर व्हायचं आहे, ज्यांना कोणाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्टवरती जायचं आहे, त्यांनी सुरुवातीपासूनच 10वी झाल्याबरोबर आपलं ध्येय निश्चित करून त्या पद्धतीने स्वतःचं टाईम टेबल डेव्हलप करून त्याच्यावरती इम्प्लिमेंट करणं जास्त आवश्यक आहे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत परीक्षा देत राहायचं. काय होतं, ज्यावेळेला एखादी परीक्षा दिली जाते आणि त्याच्यामध्ये अपयश येतं तर तिथे खच्चीकरण होऊ द्यायचं नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे सलग तुम्ही त्या एक्झाम देत राहणं आणि ज्यावेळेला ती एक्झाम तुम्ही क्रॅक करता, पास होता, त्यावेळेला झालेला आनंद हा अतिशय गगनात मावणारा नसतो. माझे अनेक विद्यार्थी आहे की जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. त्यांनी काही अनुभव शेअर केलेले की खूप अडचणी असतात, खूप प्रॉब्लेम्स असतात, पण चिकाटी असणे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणे, फुल कॉन्सन्ट्रेशन ठेवणं, प्रचंड अभ्यास, अनेक पुस्तकांचं वाचन करणे, त्याला शॉर्टकट नाही आहे. प्रचंड अभ्यास करून सगळ्याच्या सगळ्या आकडेवारी, सगळे म्हणजे हिस्ट्रीच्या संदर्भात असेल, इतर विषयांच्या संदर्भामध्ये असेल, सगळे संदर्भ तुम्हाला पटापट आठवले पाहिजेत. त्याचा तुम्ही काय म्हणता, विचार करण्याची पद्धत आपण ॲनलाईज करायला शिकलं पाहिजे की एखादी गोष्टी झाल्यानंतर त्याचं ॲनालिसिस आपण कसं करायचं. घोकमपट्टी तिथे चालत नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल जर ॲनालिसिस करता आलं आणि कन्क्लुजनपर्यंत येता आलं तर तुम्ही पुढची ॲक्टिव्हिटी करू शकता, निर्णय घेऊ शकता. म्हणजे त्याच्यामध्ये जो ॲनालिटिकल क्वेश्चन्स असतात, व्हॉट इज नेक्स्ट, म्हणजे 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि 5वी स्टेप काय असेल, तर हे तुम्हाला विचार करावा लागतं की ह्या 4 स्टेज झाल्यानंतर 5वी स्टेज कोणती असेल. तुमच्या मेंदूला ती सवय लागली पाहिजे ॲनालाइज करण्याची, आणि त्यातून तुम्हाला पुढची स्टेप जर समजली, तुम्ही जर नेक्स्ट स्टेप जर बरोबर उत्तर दिलं तर तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये पोस्टिंगवरती गेल्यानंतर कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्ही डगमगू. आता करोनाच्या परिस्थितीमध्ये जे पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स काम करतात त्यांना खरं सॅल्यूट करायला पाहिजे. कारण ह्या परिस्थितीमध्ये, आत्ताच्या परिस्थितीमध्ये भांबावलेली लोकं, औषध पुरवठा कमी आहे, त्याच्यानंतर राजकीय पॉलिटिकल दबाव वेगवेगळे आहेत, धार्मिक दबाव वेगवेगळे आहेत, आणि ह्या परिस्थितीमध्ये सिच्युएशन हँडल करणं, ह्याला जो एक प्रेशर असेल, हाऊ टू हँडल प्रेशर, हे सुद्धा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं एक खूप मोठं तत्त्वज्ञान आहे. ते सुद्धा आपण शिकून घेतलं पाहिजे असं मला वाटतं.
विद्यार्थ्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात जावे का? फायनान्शियल सेफ्टी सुरुवातीला असावी. फायनान्शियल सेफ्टी म्हणजे स्वतःची भाकर जर स्वतः मिळवत असेल तरच त्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जावं. फुल टाईम सामाजिक, फुल टाईम राजकीय असं जर करणार असतील तर आपल्या मुलांना ते अवघड आहे. म्हणजे ज्यांचं ऑलरेडी बेस पक्का आहे, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, राजकीय बॅकअप आहे आणि त्यांनी फुल टाईम उतरले तर ठीक आहे. पण मला असं वाटतं आपल्या मुलांसाठी आत्ता तरी सध्या ती परिस्थिती नाही आहे फुल टाईम राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उतरण्याची. किंवा अशी जोडी करावी की बायको अर्निंग सोर्स आहे आणि नवरा सामाजिक कार्य फुल टाईम करतो, किंवा नवरा अर्निंग सोर्स त्याचं चांगलं आहे आणि बायको सामाजिक क्षेत्रामध्ये आहे. अशा जोड्या जर तयार केल्या तर ही चळवळ म्हणजे चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल. त्याचं प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. त्याच्यावरती आपल्याला खूप अभ्यासपूर्वक प्लॅनिंग करावं लागेल. सुधाकर बनसोडीजींचा प्रश्न आहे, माझा मुलगा 12वी पास झाला आहे, BBA करायचं म्हणतोय. BBA ही एक MBA प्रमाणेच मॅनेजमेंटची डिग्री आहे. BCom BBA. BComमध्ये आपण त्यांना सगळे कॉमर्सचे विषय अभ्यासायला देत असतो आणि BBA हा ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. BBA करायला त्याने हरकत नाही. त्याच्यामुळे त्याचे जे काय म्हणतो आपण एटिकेट्स, बिझनेस, इंडस्ट्रीज याच्या संदर्भात असलेलं त्याचं नॉलेज वाढेल. पुढे जाऊन जर त्याला मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरती ॲज अ मॅनेजरियल लेवलला मोठी कंपनी डोक्यामध्ये ठेवून जर त्याने विचार केला तर BBA करायला हरकत नाही. प्लेसमेंट्स त्याच्या भरपूर चांगल्या असतात. म्हणजे शिकत असतानाच कंपन्यांचे सेल्स असतात, प्लेसमेंट सेल्स, तिथं सिलेक्शन होतं आणि मुलांना डायरेक्ट तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यामुळं BBAमध्ये जर त्याचा स्वतःचा इंटरेस्ट असेल तर करायला हरकत नाही. हाऊ टू मोटिवेट चिल्ड्रन टू सर्च बिझनेस अपॉर्च्युनिटी. लहान मुलांना आपल्याला जर बिझनेससाठी, अपॉर्च्युनिटीसाठी जर ट्रेन करायचं असेल तर त्याचा जो पहिल्यापासून त्याच्यावरती जे आपण संस्कार करतो हे पहिले दंतकथांमधून, शिवाजी महाराजांना जसं जिजाऊने शौर्याच्या कथा सांगितल्या, भगवान बुद्धांच्या काही दंतकथा अशा आहेत की ज्याच्यावरून एक चांगलं मार्गदर्शन मिळू शकतं. सोल्युशन काढणाऱ्या, इनोव्हेटिव्ह विचार करणाऱ्या अशा कथा जर आपण मुलांना सांगितल्या तर त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण होईल आणि त्याच्यासमोर प्रश्न आपण क्रिएट केले पाहिजेत आणि त्याला सॉल्व्ह करायला सांगितले पाहिजे. आपण अशी परिस्थिती करायला पाहिजे निर्माण की त्याने डिसिजन मेकिंग केलं पाहिजे, जे आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये नाही आहे. आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये प्रश्न निर्माण करून उत्तरं शोधण्याची सिस्टीम नाही आहे, तर घोकंपट्टी करून हो हा प्रश्न आहे आणि हे उत्तर आहे. घरामध्ये सुद्धा आपण त्याचं खूप लाडोबा करून ठेवतो. म्हणजे त्याच्या हातामध्ये सगळ्या वस्तू जर त्याला मिळाल्या तयार तर त्याच्यातली उद्योजकता जागी होणार नाही. पण एखादी आई आणि वडील दोघांनी मिळून अशी एखादी परिस्थिती क्रिएट करायची की त्या मुलाने डिसिजन घेतलं पाहिजे आणि त्याला डिसिजन घेण्यासाठी तुम्ही मदत केली तर मला असं वाटतं की ती मानसिकता त्याची तयार होईल, डिसिजन मेकिंगची मानसिकता तयार होईल. आता आपल्या मुलांचं काय होतं की मेंदूचा उपयोग करायचा ते थोडंसं विसरलेले आणि मानवी धर्म आहे, ज्या गोष्टीचा यूज होत नाही त्या गोष्टीचा ऱ्हास होतो. म्हणजे वानर अवस्थेमध्ये असताना शेपटी होती, शेपटीचा उपयोग झाला नाही, मग ती गळून पडली. तसं जर मेंदूचा उपयोग आपण आत्ताच जर केला नाही, सगळं जर आपल्याला रेडीमेड मिळत असेल, सगळंच आपल्याला तयार मिळत असेल तर पुढचं भवितव्य अवघड आहे. त्यामुळे आपल्या मेंदूला कायम डिसिजन मेकिंगची सवय लावली पाहिजे. खूप अपेक्षा ठेवण्यासाठी, खूप मोठं ध्येय ठेवण्यासाठी आपण मदत केली पाहिजे. त्याचबरोबर ते ध्येय जर साध्य नाही झालं तर त्याला हँडल कसं करायचं हे पण मुलांना शिकवलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती हँडल करण्याची सवय हे खूप आवश्यक गोष्ट आहे असं मला वाटतं. आमच्या लहानपणी एखादी गोष्ट आम्हाला नाही मिळाली तर असं वाटतं की जाऊ दे आपण नंतर प्रयत्न करू. पण आत्ताच्या मुलांना तुम्हाला एखादी गोष्ट जर पाहिजे असेल तर ती मिळालीच पाहिजे. तर शेवटच्या टोकापर्यंत जी भूमिका आहे ती पण प्रवृत्ती बदलायला पाहिजे.
हा सुद्धा एक मानसिकतेचा भाग आहे. हाऊ टू हँडल, म्हणजे खूप प्रचंड सक्सेस पण आपल्याला हँडल करता आलं पाहिजे, प्रचंड अपयश पण आपल्याला हँडल करता आलं पाहिजे, आणि मीडियम लेवलला पण आपल्याला हँडल करता आलं पाहिजे. आईवडिलांचा आदर करणे, नातेवाईकांचा आदर करणे, रिस्पेक्ट देणे, ह्या भावना आहेत. प्रेम ही भावना आहे, मैत्री ही भावना आहे. ह्या भावना पण त्यांना जपता आल्या पाहिजेत. म्हणजे टोटल मशीन पण आपल्याला त्यांना नाही करायचं की तू पैसाच कमव, पैसा एके पैसा, बाकीचा काही विचार करू नको, हे पण नाही पाहिजे. त्याला चित्र रंगवण्यामध्ये इंटरेस्ट असेल, त्याला एखादी कला त्याला जोपासता आली पाहिजे, कविता करता आली पाहिजे, ॲक्टिंग करता आली, त्याला ज्या गोष्टीत आवड आहे. म्हणजे हे जग इतकं सुंदर आहे, ते जास्तीत जास्त सुंदर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्याने त्याने बघितलं पाहिजे. अब्राहम लिंकनचं खूप छान पत्र आहे हेडमास्टरांना. म्हणजे जो राष्ट्राध्यक्ष आहे, एका मोठ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष हेडमास्टरांना सांगतो की माझ्या मुलाकडे तुम्ही कसं लक्ष द्यावं. माझा मुलगा खूप गोड आहे, खूप गोड छोकरा आहे तो, पण त्याला तुम्ही हे शिकवा. अब्राहम लिंकनचं पत्र आपण सगळ्यांनी वाचायला हरकत नाही की त्या मुलाच्या बाबतीत हेडमास्टरांकडून काय काय अपेक्षा ठेवलेल्या आहेत. तर ते सगळं आपल्याला सांगता आलं पाहिजे मुलांना. पौर्णिमा कदमचा प्रश्न आहे, राजकारण आणि समाजकारणापेक्षा समाजाला आता अर्थकारणाची गरज आहे. बरोबर आहे. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करण्यापेक्षा आपल्या लोकांचं पोट भरलं पाहिजे. म्हणजे इथली एक व्यवस्था होती, चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये आपल्या हाताला कोणतंच काम नव्हतं. बाकीची सगळी लोकं आपापले उद्योग व्यवसाय सांभाळत होते, पण केवळ आपला समाज असा होता की ज्याच्या हाताला काहीच उद्योग नव्हता. त्या समाजाने पुढे येऊन आता अर्थकारणासाठी जास्त प्रयत्न केले पाहिजेत. तरुण वर्गाला राजकारणात ओढण्यापेक्षा, तरुण वर्गाला समाजकार्यामध्ये ओढण्यापेक्षा, मी मगाशी सांगितलं तसं एक भक्कम अर्निंग सोर्स पाहिजे, नवरा किंवा बायको, आणि दुसऱ्याने समर्थपणे सामाजिक कार्यामध्ये उतरलं पाहिजे, तरच ही घडी पुढे जाईल. आणि मग अर्थकारणामध्ये उतरत असताना ज्या काही आपल्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत मागासवर्गीयांसाठी, तिथपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. तिथपर्यंत आपण पोहोचत नाही. KVICची जी एक स्फूर्तीसारखी स्कीम आहे, जिथे 2 कोटी रुपयाचं तुम्हाला लगेच अर्थसहाय्य केलं जाते. सिडबीच्या काही योजना आहेत, नाबार्डच्या, गव्हर्नमेंटच्या अशा प्रचंड स्कीम्स आहेत. तुम्ही जर गुगल सर्चमध्ये टाईप केलं तर फायनान्शियल असिस्टन्स फॉर SC/ST मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या प्रचंड स्कीम्स आहेत. त्या घेऊन, म्हणजे तो पैसा घेऊन तो उद्योजकतेमध्ये वापरून आपण यशस्वी उद्योजक म्हणून उभं राहायला हरकत नाही. कोणे एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता, म्हणजे तिथे सगळेजण आपापल्या उद्योग व्यवसायामध्ये पारंगत होते. प्रत्येकजण सुखी होता. पण एक अशी फळी आली किंवा असा एक विचार प्रवाह आला की ज्याच्यामध्ये काही लोकांना गुलाम केलं आणि काही लोकांना स्वर्गात न उतरलेत असं सांगितलं, देव केलं, आणि काहींना फक्त कष्टकरी केलं. आणि त्यामुळे तो फरक इतका मोठा वाढत गेला की आज परिस्थिती वेगळी आहे. पुन्हा ह्याच्यातून मला असं वाटतं की आपण जर प्रयत्न केला, पुन्हा ह्या सगळ्या स्कीम घेऊन, ज्या मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या स्कीम्स आहेत आर्थिक, त्यांचा उपयोग करून घेऊन, जे संशोधक आहेत त्यांनी ह्या सगळ्या स्कीम ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर पैसा हा एकमेव कारण असेल की आम्हाला उद्योग करायचा आहे पण आमच्याकडे पैसा नाही आहे, हे जर कारण असेल, तर गव्हर्नमेंटच्या प्रचंड स्कीम्स आहेत, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी संशोधकांनी त्याचा लोकांपर्यंत माहिती पोचवावी, तो पैसा लोकांपर्यंत पोचवावा. अनेक ठिकाणी ॲप्लिकेशन येत नाहीत, आहे तो फंड पुन्हा परत जातो. मागासवर्गीय वर्गासाठी असणारा पैसा हा दुसऱ्या कामांसाठी वळवला जातो. तसं न होऊ देता आपण तो फंड आपल्या लोकांसाठी, आपल्या लोकांच्या उद्योगांसाठी, व्यवसायांसाठी वापरला तर मला असं वाटतं अर्थकारणसुद्धा भक्कम होईल. आणि आपल्या लोकांनी तयार केलेल्या वस्तू आपणच विकत घ्याव्यात, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आपण काय करतो की आपला खूप मोठा मार्केटिंगचा क्लास आहे. आपला समाज जो आहे ह्याच्यासाठी जर आपण वस्तू विक्री करायचं ठरवलं तर आपला स्वतःचाच खूप मोठा ग्राहक वर्ग आहे. पण आपल्याकडे होतं की आपल्या दुकानातली वस्तू विकत न घेता इतर दुसऱ्या दुकानामध्ये जाऊन लोक विकत घेतात, आणि मग आपला व्यवसाय हळूहळू खंगला जातो. मग एक डिप्रेशन येतं आणि व्यवसाय बंद केला जातो. ह्याच्याऐवजी एक मार्केटिंगची खूप मोठी मजबूत साखळी तयार करणं गरजेची आहे. आणि ही आर्थिक क्रांती अपेक्षित आहे. मागासवर्गीयांची आर्थिक
क्रांती अपेक्षित आहे असं मला वाटतं. वेबसाईट सांगा म्हणतायत. KVICची वेबसाईट आहे, खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. त्या वेबसाईटवरती स्फूर्तीबद्दलची खूप छान माहिती आहे. 100 महिलांना एकत्र करून तुम्ही क्लस्टर तयार करू शकता. हर्षदीप कांबळे साहेबांनी सुद्धा क्लस्टरच्या संदर्भामध्ये खूप चांगले प्रोजेक्ट तयार केलेले आहेत. त्याचंसुद्धा तुम्ही माहिती घ्यायला हरकत नाही. अनेक MCDची वेबसाईट आहे, महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. त्यानंतर सिडबीच्या स्कीम आहेत. बऱ्याच वेबसाईट्स आहेत. तुम्ही गुगल सर्चमध्ये जर टाईप केलं तर ह्या सगळ्या वेबसाईटचा अभ्यास करूयात आपण. संशोधन करणाऱ्यांनी हे संशोधन करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे, तो फंड रिलीज करणे आणि रिलीज केलेल्या फंडमधून प्रोडक्शन तयार करणे, झालेलं प्रोडक्शन स्वतः लोकांनी विकत घेणे आणि तो पैसा सर्क्युलेट होणं. आत्ता आपल्याकडे पैसा सर्क्युलेट होत नाही आहे. आपण जे काय म्हणतो पगार कमावतो आहे तो विकत घेण्यासाठी आपण सगळ्या बाहेरच्या वस्तू घेतो आहे. आपल्यातला पैसा सगळा कोलगेट बाहेरची, कपडे विकत घेतले बाहेरच्या व्यक्तीकडून, भाजीपाला विकत घेतला बाहेरच्या व्यक्तीकडून, जीवनावश्यक वस्तू घेतल्या बाहेरच्या व्यक्तीकडून. म्हणजे आपल्या खिशात असलेले सगळेच्या सगळे पैसे हे बाहेर डिस्ट्रीब्यूट होतात. आपल्याकडे त्याचं सर्क्युलेशन होत नाही. एक नवीन जर आपण स्कीम केली, एक नवीन विचारधारा, एक नवीन प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला, आपण एक मॉडेल आपण जर तयार केलं की आपल्यातला पैसा आपल्यातच सर्क्युलेट होऊ देत, हे जर आपण केलं तर खूप प्रचंड मोठा पैसा निर्माण होईल. पैशाचं स्वरूप खूप मोठ्या स्वरूपात असेल. आपण आपल्या लोकांना भांडवल पुरवू शकू. जसं इतर कम्युनिटीमध्ये केलं जातं तसं आपल्या कम्युनिटीमध्ये आपलं भांडवल आपण क्रिएट जर करू शकलो तर मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला फायदा होईल. पैशाची तिथे कमतरता राहणार नाही. आधी मानसिकता मजबूत करूया. डेव्हिड मॅक्लेलँडनी सांगितल्याप्रमाणे अचिव्हमेंट मोटिवेशनची थिअरी आपण इम्प्लिमेंट करूयात. भक्कम मनं तयार झाली की भक्कम ॲक्टिव्हिटीज तयार होतील आणि भक्कम ॲक्टिव्हिटीज तयार झाली की आपोआप पैशाचा प्रवाह यायला सुरुवात होईल. हे मला असं वाटतं त्याच्यावरती सोल्युशन आहे. आणखी कोणाचे जर काही प्रश्न असतील तर मला इथं तुम्ही टाकले तरी हरकत नाही आहे. अदरवाईज मला असं वाटतं की 1 तास आपला पूर्ण झालेला आहे. तुम्ही केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता. संजय साबळेजींनी मोबाईल नंबर दिलेला आहे. मी माझा मोबाईल नंबर सांगते, 98508550. हा माझा मोबाईल नंबर आहे. एक प्रचंड मोठी साखळी आपण तयार करू शकतो. म्हणजे काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडे गुजरात ते पश्चिम बंगाल आपण खूप मोठी साखळी तयार करू. अनेक ठिकाणी लोकांना आवश्यकता आहे. स्कीम्सबद्दल माहिती पाहिजे आहे. ती स्कीम्स आपण लोकांना माहिती सांगूयात. त्यांचं प्रॉडक्ट, त्याचं मार्केटिंग कसं करायचं हे सांगूयात. टुरिझमसारखा आता जरा नवीन व्यवसाय होऊ घातलेला आहे. बुद्धिस्ट टुरिझमचं मी मागच्या वेळेला तुम्हाला संकल्पना सांगितली होती. तीसुद्धा आपण इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपण बुद्धिझमसुद्धा डेव्हलप करू आणि आपण उद्योजकतासुद्धा डेव्हलप करू. आपले लोक आपल्याच लोकांकडून वस्तू विकत घेत नाहीत. हो, मी मगाशीच तो मुद्दा सांगितला की आपल्यातला पैसा आपल्यात सर्क्युलेट करण्याची एक मानसिकता आपण तयार करू. सगळ्यांच्याकडून सगळ्यांची ती मानसिकता तयार करू. आता हे तयार करणं खूप अवघड आहे. आत्ता कुठं आपण उद्योजकतेविषयी बोलायला लागलो. म्हणजे आपली बरीचशी दुकानं आहेत बघा. काय किराणा मालाचं दुकान, काय कपड्याचं दुकान, काय भाजीपाल्याचं दुकान. त्याचा व्यापारी आपल्यामध्ये अजून तयार नाही झालेला. सोन्या चांदीचा व्यापारी आपल्यामधून तयार नाही झालेला. एक दहशत आहे आपल्या मनामध्ये की आपण यशस्वी होऊ शकू की नाही, की आम्हाला यश मिळेल की नाही. आपल्याकडे विमान तयार करणारी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे. मी विमानाचं प्रोडक्शन करू शकेल. म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो वाडिया फॅमिलीचे जे काही अनेक उद्योग व्यवसाय आहेत. ब्रिटानियासारखं बिस्किटच्या उद्योगापासून गारमेंट्स, बॉम्बे डाईंग गारमेंट्स असेल, त्याच्यानंतर फ्लाईट्ससुद्धा, फ्लाईटच्या उद्योगामध्ये सुद्धा ते आहेत. अनेक उद्योग व्यवसाय आहेत. म्हणजे एक व्यक्ती अनेक उद्योग व्यवसायांमध्ये जाऊ शकते. फक्त ती मानसिकता पाहिजे. त्या मानसिकतेने जर आपण उतरलो आणि एक समूह आपण तयार करणं. आपण निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊन सगळ्यांना जर एकत्र आणलं तर आपणसुद्धा एक खूप मोठं नेटवर्क तयार करू शकतो.
की ज्याच्यामुळे पुन्हा एकदा भारतामधून सोन्याचा धूर निघू शकतो. आता कोणावरती आपण टीका करत बसायचं नाही, कोणाला आपण नावं ठेवत बसायचं नाही. तर आपल्यात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या संकलित करून, त्या एकत्र करून, त्याचं आपण एक नेटवर्क तयार करून जास्तीत जास्त पद्धतीने आपल्याला कसं पुढं जाता येईल, व्यवसाय संधीचा शोध आपल्याला कशातून घेता येईल. म्हणजे आता ह्या संपूर्ण झालेल्या चर्चेवरून तुमच्या डोक्यामध्ये आता 103 लोकांचे व्ह्यूज मला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर साधारण 50,000 लोक हा व्हिडिओ बघतील. ज्याच्या डोक्यात काही कल्पना येईल, अर्थात ती नवीन कल्पना असावी, इनोव्हेटिव्ह कल्पना असावी, ती कृपया तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज, कशी इम्प्लिमेंट करायची, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं, हे आपण एक टीम बनवूयात, एक थिंक टँक बनवूयात की नवीन आलेली व्यवसायाची जी संधी आहे ती इम्प्लिमेंट कशी करायची. हा व्यवसाय आमच्या डोक्यामध्ये आहे, तो इम्प्लिमेंट कसं करायचा हे आपण सगळेजण मिळून ठरवू आणि त्यांना ते आपण सोल्युशन सुचवू किंवा त्यांना तो प्लॅनिंग सुचवू, आपण त्यांना तो प्रोजेक्ट सुचवू. ही खूप चांगली ॲक्टिव्हिटी राहील मला असं वाटतं. म्हणजे ह्या फेसबुक लाईव्हमधून एक आपल्याला करता येईल की अनेक उद्योग, म्हणजे आपण जर विचार केला तर सुरुवातीला एक उदाहरणादाखल मी घेते, शेवटच्या 1 मिनिटामध्ये सांगते. खुर्ची ही पहिली अस्तित्वात नव्हती, लोक दगडावरती बसत होते, बरोबर आहे. कोणी जो राजा माणूस असेल किंवा जो नेतृत्व करणारा होता तो दगडावर बसायचा. त्याच्यानंतर तो लाकडाच्या ठोकळ्यावर बसायला लागला. त्याच्यानंतर त्या लाकडाच्या ठोकळ्याला खुर्चीचं स्वरूप दिलं. त्याच्यानंतर ती पुढे जाऊन व्हीलचेअर झाली. म्हणजे ऑफिसमध्ये बसल्या बसल्या तुम्ही व्हीलवरती कुठेही कुठल्याही बाजूला मागे पुढे सरकू शकता. म्हणजे हे जे डेव्हलपमेंट झाली खुर्ची या एका प्रॉडक्टमध्ये, ही जी डेव्हलपमेंट झाली ही कशामुळे झाली, त्याच्यात कोणीतरी इनोव्हेटिव्ह आयडियाज टाकत गेले. मग आता 2020 सालामध्ये आपण आजूबाजूला असलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काय ॲड करू शकतो, आपलं इनोव्हेटिव्ह काय ॲडिशन असेल. पैसा पुरवण्याची जबाबदारी आमची. ज्याला कोणाला असं वाटत असेल की मॅडम माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी इतका पैसा लागणार आहे, तर त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करणे, तो पैसा तुमच्यापर्यंत पोहोचणे, म्हणजे फक्त पैसा ही अडचण असेल तर ती जबाबदारी घेणारं आपण एक टीम तयार करूयात की येस आम्ही तुमचे प्लॅन इम्प्लिमेंट करण्यासाठी फंडिंग करू. पण त्याला पुढे नेण्याची जी झेप आहे ती तुम्ही स्वतः घेतली पाहिजे, तुमच्यामध्ये ती असली पाहिजे. शशिकांत, बुलढाणा शहरामधील विविध महिला बचत गट आहेत. विक्री करताना त्यांना रस्त्याच्या कडेला बसून हा व्यवसाय करावा लागतो. त्यांना शासनाकडून गाळे मिळायला हवेत. ओके, ह्याच्यावरती मला बोलायला आवडेल. आपला मॉल असला पाहिजे. मी काय म्हणते की आता आपण कोणाकडे मागत बसण्यापेक्षा, खूप मागत बसलो आपण आत्तापर्यंत, येसकरकीपासून त्याची सुरुवात झाली होती, तर आता पण आपण मागायला गेलो की लोक देत नाही. ते मिळवण्यासाठी खूप आपला लढा द्यावा लागतो, खूप आपली एनर्जी जाते, तोपर्यंत तो हुरूप पण निघून जातो आपला. तर ठिकठिकाणी जर आपण आपले मॉल तयार केले, प्रत्येकाच्या जे आपले चांगलं पैसा कमावणारे किंवा धन आहेत आत्ता सध्या असे लोक जर एकत्र आली आणि आपण जर आपले स्वतःचे मॉल ठिकठिकाणी तयार केले, तर आपल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू त्या मॉलमध्ये ठेवता येतील आणि त्याची विक्री करता येईल. ऑफकोर्स आपण शासनाच्याकडून सुद्धा प्रयत्न करू. आपले जे काही मित्रमंडळी आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये चांगल्या पदावरती जी लोक आहेत त्यांना आपण रिक्वेस्ट करून बघू. पण स्वतःची जर हिंमत आपण ठेवली, आपला स्वतःचे जर मॉल वेगवेगळ्या ठिकाणी केले आणि त्या मॉलची कनेक्टिव्हिटी जर ठेवली, तर मला असं वाटतं आपण जास्त सक्सेसफुल होऊ शकू. कुरड्या पापड बनवणे, शेवया बनवणे, लोणची बनवणे, फूड प्रोसेसिंगसारखा जर आपण व्यवसाय डोक्यामध्ये घेतला तर आपल्याला जो वाया जाणारा शेतमाल आहे त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल करता येईल. टमाटे फेकून देण्यापेक्षा त्याचं टमाटो सॉस तयार करूयात आपण. कांदे फेकून देण्यापेक्षा ते कापून वाळवून त्याची पूड तयार करूयात, ते फॉरेनमध्ये पाठवूयात. अशा अनेक गोष्टी आहेत. शेतकऱ्यांचा जो वाया जाणारा माल आहे त्याला हमीभाव व्यवस्थित मिळत नाही, तर तिथे सरकारच्या दगडावर डोकं आपटण्यापेक्षा आपलं डोकं फुटून जाईल, पण तिथे न्याय मिळणार नाही. त्यापेक्षा आपण एक साईड बाय साईड अशी यंत्रणा उभी करूयात की ही येस, ज्यांनी कोणी प्रोडक्शन तयार केलेलं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधा, किंवा पेरणीपासूनच एक आपण प्लॅनिंग तयार करूयात की ह्या शेतीमध्ये अमुक एक पेरणी झाली पाहिजे, तसं शेती निर्माण झाली पाहिजे, तयार झालेला माल आम्ही घेतो, आम्ही त्याची विक्री करतो. हे सगळं नेटवर्क आपल्या सगळ्या मुलांनी तयार करणं आवश्यक आहे.
जर नोकऱ्या नाही मिळाल्या, कारण मला वाटतं लोकसंख्येच्या संपूर्ण या विचारधारेमध्ये किंवा विचार प्रवाहामध्ये किंवा त्या नंबरमध्ये, लोकसंख्येच्या नंबरमध्ये आपल्या राखीव जागेसाठी भांडत बसायचं जे अस्तित्वातच नाही आहे, त्याच्यासाठी भांडत बसण्यापेक्षा, नोकरीच्या लाईनमध्ये उभं राहण्यापेक्षा मिळाली तर ठीक आहे. म्हणजे आता एवढं सगळं करिअर गायडन्सच्या बाबतीमध्ये तुम्हाला वेगवेगळे सोर्सेस सांगितले, ते मिळाले तर आनंदाने करा. पण खूप हाताच्या बोटावर मोजण्या इतके सोर्सेस आहेत. आणि आपल्या लोकसंख्येचा जर आवाका आपण विचारात घेतला तर आपण दुसऱ्यांना रोजगार निर्माण करून देणारे जर झालो, एक व्यक्तीने 1000 लोकांना रोजगार निर्माण करून दिला आणि जर आपण ॲब्सॉर्ब केलं तर ही लोकांची जी क्रिएटिव्हिटी आहे ही सुद्धा वापरात येईल, उपयोगात येईल. कोणीही अनएम्प्लॉईड राहणार नाही त्याच्या स्किलप्रमाणे. म्हणजे तो शिकलाच पाहिजे, शिक्षण त्याने भरपूर घेतलंच पाहिजे असं काही नाही. म्हणजे एखादी अंगठाबहादर व्यक्तीसुद्धा त्याचं स्किल खूप छान असू शकतं. म्हणजे शिक्षणाचं लेबल शिकलेलं नाही तू बाजूला हो, त्याला सिस्टीममधून बाहेर फेकतो, हे चुकीचं आहे. त्याच्याकडे जे स्किल्स आहेत, त्याच्याबद्दल जे त्याच्याकडे जी माहिती आहे त्याचा उपयोग करून घेऊन आपण त्याला या सिस्टीममध्ये कसं ॲब्सॉर्ब करून घेऊ शकतो ह्याच्याबद्दल आपण लोकांना मार्गदर्शन करू शकतो. मोहोळ सरांचा एक प्रश्न आहे. माझी मुलगी पुणे येथे गोखले क्लासेसला आपण तिचंसुद्धा एखादं सर लेक्चर अरेंज करू शकतो आपण. हे न्यू जनरेशनचे जे काही विचार आहेत ना, हे पण आपण ऐकून घेऊयात. अनेक वेगवेगळे आस्पेक्ट्स, अनेक उद्योग आजूबाजूला आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांशी चर्चा करूयात. ब्युटी पार्लरसारखा बिझनेस असेल, स्नॅक्स जे घरामध्ये तयार करून लोकांपर्यंत पोहोचवणे असेल, आता होम डिलिव्हरीसारखा जो व्यवसाय आहे तो जास्त मोठ्या प्रमाणावरती उभा राहतो आहे. मग आपले ट्रान्सपोर्टेशन असेल, रिक्षा असतील, टेम्पो असतील, जे काही वाहतुकीची साधनं आहेत त्याच्यामधून माल वाहतूक करणे, घरपोच लोकांना वस्तू पुरवणे, ह्याच्यासारखासुद्धा एक नवीन उद्योग व्यवसाय सुरू होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये ड्रायव्हर्स आणि ज्यांच्याकडे टेम्पो गाड्या वगैरे आहेत त्यांना व्यवसाय मिळू शकतो. ऑनलाईन आपण ट्रेनिंग प्रोग्राम्स घेऊ शकतो. आता जसं आपण फेसबुक लाईव्हमध्ये आले, तुमच्याकडे काही स्किल आहेत ते तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन क्लासेस घ्या ना. जसं माधुरी दीक्षित ऑनलाईन डान्स कसा करायचा हे शिकवतात, तसं आपणही ऑनलाईन जे तुमच्याकडे स्किल्स आहेत ते डायरेक्ट क्लासेस घ्या, त्याच्यावरती तुम्ही पैसा मिळवू शकता. स्काय इज द लिमिट. फक्त आपल्या मनामध्ये ती एक ठाम भूमिका असली पाहिजे की येस मला काहीतरी करायचं आहे. खूप काही करता येऊ शकतं. खूप अशा वेगवेगळ्या संकल्पना असतात. म्हणजे हजारो जीवजंतू आहेत आज आपल्या आजूबाजूला, लक्ष जीवजंतू आहेत, त्यांची सिस्टीम चाललेली आहे. माणूस हा एकमेव बोलतो, त्याच्याकडे शब्द आहेत. पण ज्यांच्याकडे शब्द नाहीत असे लक्षावधी जीवजंतू आपली सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने राबवतात. म्हणजे साप येऊन अंडी पळवून नेतो किंवा घरटंच उद्ध्वस्त करतो म्हणून ते चिमणे त्या सापावरती राग करत बसत नाही किंवा त्याला शिव्याश्राप करत बसत नाहीत. ते लगेच आपल्या काड्या जमा करायला सुरुवात करतात. एक काडी आण, दुसरी काडी आण, एक काडी करून ती घरटं बनवायला पुन्हा सुरुवात करते. मध्ये एक व्हॉट्सॲपवरती खूप चांगली व्हिडिओ आली होती, मुंग्यांचं वारूळ त्यांनी बनवलेलं. म्हणजे वरती दिसताना ते इतकं छोटंसं वारूळ दिसत होतं, पण खाली आतमध्ये त्याचा इतका मोठा विस्तार होता, तो बघताना आपल्याला सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. हे न बोलता करतात. मला असं वाटतं आपण सुद्धा ही जी मानसिकता आहे, जी मेंटॅलिटी आहे, जिथे शब्दांची गरज राहणार नाही, त्याच्यातून खूप मोठे प्लॅन्ट उभे राहतील, खूप मोठे मोठे प्रोजेक्ट उभे राहतील आणि निगेटिव्हिटी आपल्या डोक्यामध्ये राहणार नाही. म्हणजे कोरोनासारखं इतकं मोठं संकट डोक्यावरती असतानासुद्धा केवळ बुद्धिझमचा विचार करणारी लोकं याच्यामध्ये खूप कॉन्फिडंट आहेत. जे बुद्धिझमचा विचार करतात ह्यांना भीती वाटत नाही, कारण बुद्धाच्या विचारप्रणालीमध्ये, विचारधारेमध्ये भयमुक्त आहोत आपण सगळे. आपल्याला मरणाची भीती नाही. ज्याला मरणाची भीती असते तो विचार करू शकत नाही. त्याला असं वाटतं की हे सगळं संकट आहे आणि आता मी ह्याच्यातून बाहेर कसा पडू. पण जो भयमुक्त आहे तो पुढच्या 20 वर्षामध्ये, 25 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये मी काय करू शकतो याची स्वप्न बघतो. म्हणजे मॉडेल तयार ठेवायला लागतं. एखाद्या बिल्डिंगचं जरी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्या बिल्डिंगचं मॉडेल जर समोर ठेवलं तर ती पूर्ण करणं सोपं जातं. आपण ते मॉडेलच ठेवत नाही समोर. नेमकं काय करायचं आहे हेच आपण समोर ठेवत नाही.
आपण जर मॉडेल समोर ठेवलं तर ते पूर्ण करण्यासाठी आपली पाठीमागून जी येणारी पिढी आहे ती पूर्ण करेल. त्यांनासुद्धा तो ध्यास लागेल. त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे की अरे हे मी पूर्ण करायचं आहे. त्यामुळे आधी स्वप्न तयार करू, प्रोजेक्ट तयार करू आणि मग तो इम्प्लिमेंट करण्यासाठी आपण सगळ्यांची मदत करू. सुनील कामत सरांचं आहे, मॅडम लॉकडाऊन संपल्यावर आपण एकदा एकत्र बसून चर्चा करू. ॲब्सोल्युटली, केव्हाही. म्हणजे ह्या विचारधारेमधून, या फेसबुक लाईव्हमधून मला एकच अपेक्षा आहे की पुढे हजारो वर्ष टिकणारे उद्योग व्यवसाय जर आपल्यामधून निर्माण झाले तर त्याचं सगळं श्रेय बहुजन संघटकच्या फेसबुक लाईव्ह पेजला जाईल. म्हणजे औरंगाबादमध्ये जसं अजिंठा एलोरा वेरूळच्या लेणी तयार झाल्या, ज्याचं काम 700 वर्ष चाललेलं होतं, मला असं वाटतं आपण मुहूर्तमेढ रोवूयात 20-20 सालामध्ये. आपल्या पुढच्या 100 पिढ्या त्याच्यावरती काम करतील. असं जर आपण एक काहीतरी तयार केलं, आणि हे होऊ शकतं. समविचारी लोक जर एकत्र आली, एकसारखा विचार करणारी जर लोक एकत्र आली, तर मला असं वाटतं हे खूप मोठी कामं उभी राहू शकतं. आपण उद्योग व्यवसाय सुरू करू शकतो, आपण नोकऱ्या निर्माण करू शकतो, आपण शिक्षण प्रणाली उत्तम रीतीने हँडल करू शकतो. म्हणजे नवीन शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा आपण पॉझिटिव्हली कोणत्या पद्धतीने आपण सक्सेसफुल होऊ शकतो याच्यावरती विचार करूयात आपण. म्हणजे एखादी गोष्ट समोर आल्यानंतर त्याच्यावरती झोड निगेटिव्ह टीका करून दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याच्यामध्ये शिरून आपण कुठे सेटल होऊ शकतो, आपण कोणत्या पद्धतीने पॉझिटिव्हली पुढे जाऊ शकतो, त्याचा अभ्यास करून, नवीन एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करून आपण त्याच्यातून कसं पुढे जाऊ शकतो याच्यावरती जर विचार केला तर मला असं वाटतं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने यशस्वी होता येईल. आपण सगळ्यांनी मला छानपैकी ऐकून घेतलं. खूप आपली मतं असतील, खूप कल्पना असतील, संकल्पना असतील, त्या 98 50 85 20 20 या नंबरवर पाठवा, किंवा आपला जो बहुजन संघटकचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती शेअर करा आणि एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क आपण तयार करू. खूप चांगलं प्लॅनिंग करू, धाडस निर्माण करू, लोकांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करू. पैशाची काळजी करायची नाही. पैसा हे एक त्यातलं साधन आहे. जसं बिल्डिंग बांधायला वीट लागते, वाळू लागते, सिमेंट लागते, स्टील लागतं, तसा पैसा हे आपण एक घटक ठेवूया, तो पण लागतो आणि त्याच्यातून हे पुढचे सगळे डेव्हलपमेंट करता येते. तर तो कसा मिळवायचा ही एक भावना आहे, ही एक मानसिकता आहे. ती मानसिकता लोकांची मजबूत करू. पण पैसा नाही म्हणून मी पुढचं काहीच नाही करणार असं म्हणणाऱ्यांची खूप मोठी संख्या आहे. मी अशी खूप लोकं पाहिलेली की नाही आमच्याकडे पैसाच नाही मग आम्ही काहीच नाही करत. तर असं नाही. पैशाच्या शिवाय आपल्याला जे काही पैशासह आपली कल्पना ही पण कदाचित एक खूप मोठं क्रांतिकारी विधायक अशी गोष्ट करू शकते. हे तुम्ही सुचवलेली संकल्पना हे सुद्धा खूप मोठं असू शकतं. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये एक नवीन संकल्पना सुचत असते आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण आपल्याला सुचलेली संकल्पना आपण जर लिहून काढली, आपण एक बँक करूयात, संकल्पनांची बँक, इनोव्हेटिव्ह काय म्हणतात त्याला, इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स बँक. जर तुम्ही सगळेजण ऐकत असाल तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट बँक अशी तयार करू. आपल्या सगळ्या आयडिया त्याच्यामध्ये ड्रॉप करूयात आणि ज्या ज्या इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत त्या सगळेजण मिळून आपण इम्प्लिमेंट करू. आपण स्वतः रोजगार देणारे बनू, आपण मालक बनू आणि खूप छान पद्धतीने भावी वाटचाल करूयात अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करते. आपल्या सगळ्यांच्या संकल्पना पूर्ण होत अशी भगवान बुद्धांच्या चरणी मी प्रार्थना करते. पुन्हा एकदा बहुजन संघटक पेजवरती मला दुसऱ्यांदा येण्याची संधी दिली त्याबद्दल माननीय राहुल खांडेकरजी, माननीय सर्वजित बनसोडेजी, माननीय हर्ष थूल, माननीय सौरभ गाणार या सगळ्यांचा मी मनपूर्वक मी आभार मानते. आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आणि हा ग्रुप ॲक्टिवेट ठेवू आपण. आत्ता जरी आपण फिनिश करत असो, आत्ता जरी आपण लाईव्हमधून गेलो तरी आपण आपल्या विचारांच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट थिंक टँक त्याच्या माध्यमातून पुन्हा आपण एकत्र भेटूयात आणि दरवेळेला एक प्रोजेक्ट असं जर आपण घेऊयात, त्या प्रोजेक्टला कसं डेव्हलप करायचं हे आपण ठरवूयात. सगळ्यांचं पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आपल्या सगळ्यांना यश लाभो असं सुयश चिंतिते. कोरोनामधून आपण सगळ्यांनी कॉन्फिडेंटली बाहेर पडावं, योग्य ती काळजी घ्यावी.
सॅनिटायझर वापरावं, मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी जात असताना सर्व काळजी घ्यावी आणि पुढच्या 100 वर्षासाठी आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा आहे त्याची आत्ताच तयारी करणे, त्याचं आत्ताच प्लॅनिंग करणे, याच्यासाठी सुरुवात करावी असं या ठिकाणी मी व्यक्त करते, अशी भावना व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचा मंगल हो अशी भावना व्यक्त करून या ठिकाणी मी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.